बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ह मो मराठे लिखित कथा खुर्ची. तो आहे 45चा, फार तर 1-2 वर्षांनी अधिक, पण दिसतो 60चा. केस पूर्ण पिकून गेलेले, शरीर खंगलेलं वाकलेलं. शरीर वाकलं आहे ते खुर्चीत बसून बसून गेले. कितीतरी दिवस तो नुसता खुर्चीत बसून आहे. दिवसाचे निदान 16 तास, कधी कधी अधिक तासही. महिन्याचे 30 दिवस आणि वर्षाचे 12 महिने. अशी 2 की 3 वर्ष तो नुसता खुर्चीत बसून आहे. बसून बसून शरीर वाकून गेलं आहे. चेहरा ओढलेला, डोळे खोल खंगून गेलेले. डोळ्यात चेहऱ्यावर पराभूत झाल्याचा जीवघेणा भाव सदैव माखून ठेवलेला. आत्ताही तो तसाच खुर्चीत बसला आहे. खुर्ची साधी आराम खुर्ची, रंग उडालेली, कापड फाटू फाटू आलेली. 2 खोल्यापैकी बाहेरच्या खोलीत ठराविक कोपऱ्यात त्याची खुर्ची ठेवलेली असते, तशीच आतही ठेवली आहे. खुर्चीत तो बसलेला आहे. अंगात एक चुरगाळलेला जुना पायजमा शर्ट, हातात एक वर्तमानपत्र. बहुतेक आजचं असेल, कदाचित कालचंही. त्याला शिळं वर्तमानपत्रसुद्धा चालतं, ताजंच लागतं असं नाही. शेजारी जे मिळेल ते मुलीला पाठवून तो मागवून घेतो. शेजारीही रोज रोज वर्तमानपत्र देऊन देऊन कंटाळलेले, त्यामुळं हातात येईल ते वर्तमानपत्र दिलं जातं. ते याच्याकडे येतं, हा ते वाचित बसून राहतो, तारीखही न बघता. जणू त्याच्या दृष्टीने कोणत्या तारखेला काही अर्थच उरला नाही. त्याची खुर्ची खिडकीखाली असते, तिथंच ती आत्ताही आहे. खिडकीतून येणारा प्रकाश वर्तमानपत्रावर पडला आहे. अक्षरं उजळलेली आहेत. त्याची नजर अक्षरावरून फिरते आहे. अक्षरांचा अर्थ डोक्यात शिरत असेलही नसेलही, त्याची त्याला काही काळजीही नाही. हातात वर्तमानपत्र असलं की त्यात एकच फायदा असतो, नजर नेहमी अक्षरावर जखडवून ठेवता येते. एरवी डोळे मिटून ती बांधून ठेवावी लागते. समोर वर्तमानपत्र असलं की त्याची गरज नसते. नजर अक्षरात अडकवून ठेवता येते. आजूबाजूला काय चाललं आहे हे बघावं लागत नाही. आता संध्याकाळ होत चालली आहे. खिडकीतून येणारा प्रकाश मंद झाला आहे. अक्षरं वाचता येतात, पण प्रकाश अधिक मंद झाला किंवा अगदी निमाला तरी तो स्वतः उठून दिवा लावणार नाही. घरातल्या कोणीतरी दिवा लावण्याची वाट बघत तो तसाच बसून राहील. त्याला वाटतं, आपण दिवा लावला आणि विजेचं बिल थोडं अधिक आलं तरी आपणाला बोलणी खावी लागतील, मुलांची, बायकोची. बायको नेहमी म्हणते, आपल्यावर कोणती परिस्थिती ओढवली आहे याचा काही विचार. पण नाही, तो विचार नाही. उधळपट्टी करायची, भर दिवसा दिवे जाळीत बसायचं आणि करायचं काय तर ते शिळं वर्तमानपत्र वाचित बसायचं. बायकोचे हे उद्गार त्याने अनेकदा ऐकले आहेत. ते शब्द ऐकून ऐकून त्यानं त्या शब्दांचा धसकाच घेतला आहे. आता या क्षणी त्याची बायको घरात नाही आहे, तरी त्याला तिचा आवाज खोलीत घुमत असल्यासारखा ऐकू येतोय आणि तो एखाद्या भित्र्या मुलासारखा बावचळून जातोय. त्याची बायको बाहेर गेली आहे. 7-8 तास सहज झाले. सकाळी तिनं थोडा स्वयंपाक शिजवला, मुलांना जेवायला घातलं. ती आपापल्या कामांना गेली. तिनं नवऱ्याला विचारलं, जेवायला आत्ता वाढू की नंतर? मी बाहेर जाणार आहे म्हणून विचारते. तिचा स्वर तसा कठोर आणि निर्मम होता. तो ऐकून बसल्या जागीच त्याच्या हृदयात धस्स झालं. तो उत्तर द्यायचंच विसरला. बायकोनं काही सेकंद त्याच्या उत्तराची वाट बघितली.
पातेल्या भांडी झाकून ठेवली व म्हटलं, झाकून ठेवते, हवं तेव्हा खा, अर्थात हवं असेल तर. तिचा स्वर अधिकच कठोर, अधिकच निर्मम. तो ऐकून त्याच्या हृदयात अधिकच जोराचा धसका. त्याची मुलंही बाहेर गेली आहेत. थोरली सुनंदा 12वीत नापास झाली. आता एका जनरल स्टोअर्समध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करते. सकाळी 9 ते रात्री 9. अखंड 12 तासामध्ये अर्ध्या एक तासाची जेवणाची म्हणून सुट्टी, पण ती कागदावरच दाखवण्यापुरतीच. हे 12 तास अखंड उभं राहून ती काम करते. 9 वाजता सुटल्यानंतर सायकल पिटाळून 2 मैलांची रबेट करून घरी येते. ती घरात फारसं काम करीत नाही. 9 वाजता स्टोअर्समध्ये हजर व्हावं लागतं. त्यासाठी 8:15 वाजता तिला निघावं लागतं. त्याआधीचा तिचा वेळ मेकअप करण्यात जातो. सेल्स गर्ल असल्यामुळे तिने नीटनेटकं आणि आकर्षक दिसलं पाहिजे, अशी अपेक्षा आहे त्या स्टोअर्सच्या मालकाची. नोकरी टिकवायची तर आकर्षक दिसण्याचा प्रयत्न तिला करावाच लागतो. अलीकडे तिलाही आवडतं आकर्षक दिसायला. सकाळचा सगळा वेळ ती प्रसाधन करण्यातच घालवते. रात्री परत आल्यावर ती थकून गेलेली असते. विविध भारतीवरची गाणी ऐकत, भावंडांची भांडत, आईचे शिव्या शाप खात ती झोपून जाते. आठवड्यातले 6 दिवस तिचा हाच कार्यक्रम असतो. सुट्टीच्या दिवशी ती आपल्या मित्रांबरोबर भटकण्यात वेळ घालवते. रात्री नेहमीपेक्षा थोडी उशिराच परतते. आईच्या संशयग्रस्ततेनंतर गुपचूप झोपून जाते. मधला सदानंद आता 11वीत आहे. जेमतेम 55% मार्क्स SSCला मिळाले. एका कॉलेजात कॉमर्सकडे प्रवेश मिळाला आहे त्याला. आणि धाकटी सुगंधा 9वीत आहे. नुकतीच शाळेतून आली आहे ती. दप्तर टाकून तिनं आई कुठे आहे अशी चौकशी केली. आई घरात नाही म्हणताच ती वैतागली. आईनं झाकून काय ठेवलंय खाणं म्हणून तिनं पातेल्या उघडून बघितल्या तर अर्धी शिळी पोळी आणि एवढासा गुळाचा खडा. हां, घाणेरडं, ती उद्गारली आणि तिनं ती तशीच उधळून टाकली. त्या आवाजाने तो दचकला, चांगलाच दचकला. शाळेतून आलं तर खायला सुद्धा नसतं काही, कसलं घाणेरडं घर. ती सरफडली आणि तशी फुरंगटून बसली. खुर्चीत बसल्या बसल्या त्याला वाटलं आपण मुलीला हाक मारावी, ती पोळी खायला द्यावी, तिला कुरवाळावं, तिची समजूत घालावी. त्यानं तिला हाक मारली सुद्धा, पण फक्त मनात. आवाज फुटला नाही. ती तशीच भुकेजलेली फुरंगटून बसलेली होती, केविलवाणी, कंटाळलेली. अगं सुगंधा, त्यानं प्रयत्नपूर्वक आपल्या घशातून शब्द उमटवले. आई कुठं गेली आहे सांगा आधी, ती म्हणाली. मला नाही ग माहीत, तो खचलेल्या स्वरात म्हणाला. मला खायला का नाही ठेवून गेली काही. ठेवलं होतं काहीतरी. शी, ती उद्गारली. हे काय खाणं, अर्धी पोळी आणि गूळ, घाणेरडं झालंय घर. झालंय खरं. तो पुटपुटला आणि शब्द हरवून खुर्चीत बसूनच राहिला. तिनं तोंड धुतलं, केसावरून हात फिरवला, युनिफॉर्म अंगातून काढून फेकून दिला. दुसरा घरचा साधा मळका फ्रॉक घातला व बाहेर पडत म्हणाली. मी जाते मनीषाकडे TV बघायला. अगं पण तुझा काही सांगू नका, घाणेरडे कुठले. इतकं घाणेरडे कुणाचे बाबा नाहीत आमच्या शाळेत. सुगंधा घरातून बाहेर गेली. तो स्वतःला आक्रसून घेत खुर्चीतच बसून राहिला. मुलीनं आज त्याचं अधिक स्पष्ट शब्दात वर्णन केलं होतं. तिच्या शाळेत इतके घाणेरडे बाबा कुणाचेच नव्हते. गेली 2 वर्ष ती त्याला फक्त एकाच रूपात बघत होती. खुर्चीत बसलेले आपले बाबा, मोडून पडलेले, हरपलेले. कधी मोठ्यानं बोलणं नाही की कधी कोणती उत्साहपूर्ण कृती नाही.
शब्द सगळे गिळून टाकून मनाचं मुटकुळं करून बसून राहिलेले तिचे वडील. गेल्या 2 वर्षात आपली प्रतिमा पोरीच्या मनात कोणती बनत गेली याची त्याला स्पष्ट कल्पना येऊन चुकली आणि तो अधिक मोडून पडल्यासारखा खुर्चीत बसला. सदानंद आला. खोलीत अंधार दाटून आला होता. आल्या आल्या त्यानं आधी दिवा पेटवला. बल्ब काळसर पिवळा क्षीण प्रकाश देऊ लागला. त्यानं बघितलं आपले वडील त्यांच्या ठराविक खुर्चीत पाय पोटाशी घेऊन पडले होते. एका बाजूला त्यांचं शरीर कलंडलं होतं. तोंड अर्धवट उघडं पडलेलं दिसत होतं. असे काय पडलाय? कोणीतरी ठार मारून मुर्दा करून टाकल्या गत. सदानंद त्यांच्या त्या पोजकडे बघत प्रश्न करता करता अभिप्राय व्यक्त केला. तेवढ्या आवाजाने त्याला जाग आली. कोण कोण करीत तो घाबरून जात सावरून पुन्हा त्या खुर्चीतच बसला. कोणी नाही तुम्हाला खायला आलेलं, मीच आहे सदानंद, मुलगा म्हणाला आणि आतल्या खोलीत गेला. आतल्या खोलीतलाही दिवा त्यानं लावला. इकडे तिकडे खुडबुडला. तोंडात टाकण्यासाठी त्याला काहीच सापडलं नाही. त्यानं थोडीशी रिकाम्या भांड्यांची आदळआपट केली आणि तो पाय आपटत बाहेरच्या खोलीत येऊन बसला. दिवा मालव आतल्या खोलीतला, बिल वाढतं, तो खुर्चीत बसूनच मऊ दबल्या आवाजात मुलाला म्हणाला. वाढू दे वाढलं तर, मुलगा वस्कन त्याच्या अंगावर ओरडला. वाढून वाढून काय होईल? बिल भरलं नाही तर लाईट बंद केला जाईल ना, एवढंच ना. अंधारात बसू सगळे, नाहीतरी सध्या तरी कितीसा उजेड पडतो आहे. मुलाचे हे शब्द ऐकून त्यानं स्वतःला अधिकच आक्रसून घेतलं. मुलगा थोडा वेळ तिथं कॉटवर बसला, पण त्यानं वडिलांच्या हातातला पेपर हिसकावून घेतला. म्हणाला, कधीचा वाचताय? आजचा की गेल्या वर्षीचा? साला रोज पेपर सुद्धा वाचायला मिळत नाही. जनरल नॉलेजमध्ये कमी पडतो त्यामुळं आम्ही. आईला, आमचा बाप रोजचं वर्तमानपत्र पण आम्हाला घेऊन देत नाही. नशीब आजचाच आहे. शेजाऱ्यांनी दिला म्हणायचा आजचा पेपर. त्यानं पेपर चालता चालता अशी खूप कॉमेंट्री केली. शेवटी पेपर पुन्हा बापाच्या अंगावर भिरकावत म्हणाला, घ्या वाचा, मी जातो शेजारी टी व्ही बघायला. चायला टी व्ही पण नाही आमच्या घरी. खतरूट लाईफ वाटायला आलंय साला. तो खोलीत एकटाच उरला. पुन्हा त्यानं पाय पोटाशी घेतले आणि खोंगी करून एवढ्याशा आराम खुर्चीत आपल्या शरीराचं एवढंसं मुटकुळं करून बसला. आता मुलगी येईल, तीही असंच काही बोलून बोचकारेल. बायको येईल, तीही असंच काही बोलून लचके तोडील. गेली 2 वर्ष हे असंच चाललं आहे. त्याचा धंदा डब घायला येत गेला तेव्हा त्याच्या घरात आधी काळजी निर्माण झाली. नंतर संशय आणि धंदा पार बसला तेव्हा तिरस्कार. त्याच्या अकर्तेपणाबद्दल तुच्छता, नापसंती, राग, चिडचिड आणि त्याला फाडून फाडून खाणारी बोलणी. त्याचा व्यवसाय तसा बरा चालला होता. त्याचं लग्न झालं तेव्हा त्याचा धंदा जोरात होता. त्याच्यात उमेद होती. घर सजलेलं होतं. लग्न झालं आणि त्यानं ते अधिकच सजवलं. सामान सुमान, भांडी कुंडी, दागदागिने, साड्या, फर्निचर, उमेदीनं त्यानं धंदा वाढवायला घेतला. कर्ज काढलं, पण धंदा वाढला नाही. फक्त कर्जे वाढत गेली. तरी त्याच्यात उमेद कायम होती. बरीच वर्षे ती उमेद कायम ठेवीत त्यानं धंदा चालवला. तो चालवण्यासाठी कर्ज, आधी नातेवाईकांकडून मदत या नावाखाली, नंतर बँकांकडून. आता बँकांची कर्ज थकली. जप्तीची पाळी आली. तेव्हा सावकारांकडून एका कर्जाचं व्याज फेडण्यासाठी दुसरं कर्ज, ते फेडण्यासाठी आणखी कर्ज. शेवटी कर्ज देणाऱ्यांनी त्याला 4ही बाजूनी घेरलं. धंद्याच्या ठिकाणी या, देतो असं सांगितलेलं तिथं जाई. त्याचं तोंड चुकवण्यासाठी हा घरी, मग कर्ज वसुलीसाठी लोक घरी येऊ लागले. मोठ्या आवाजात बोलणी, भांडणं. शेजाऱ्यांनी संशयाने डोकावून बघायचं.
कोणी कोणी दिलेली जीवे मारण्याची धमकी. हे सगळं बघताना त्यांची बायको गोंधळून गेली, बावचळून गेली. तिने विचारलं, काय चाललंय हे? काय चालायचं, धंद्यात हे असंच चालतं. कधी सरशी कधी पडती, कधी फायदा कधी तोटा. त्यात बायकांनी लक्ष घालायचं कारण नाही. तो उडवाउडवी करीत म्हणाला, मग हे घेणेकरी इथं कशाला येतात घरी? मी दुकानात भेटत नसेन ना? घेणेकऱ्यांची तोंड चुकवण्यासाठी घरी येता तुम्ही? ती म्हणाली, मला हे चालणार नाही, मला हे चालणार नाही. तरी घेणेकरी घरी येत राहिले. मोठ्या आवाजात बोलणी होत राहिली. भांडणं विकोपाला गेली. शेजारी संशयानं डोकावून जाऊ लागले. हा नरमपणे, थोडे दिवस थांबा, थोडे दिवस थांबा, अशी गयावया करू लागला. एके दिवशी तर त्याला संपूर्ण शरणागती स्वीकारावी लागली. घेणेकरी मस्तवाल, माजलेल्या अंगाचा पैलवान गडी होता. उघड्या दारातून तो आत घुसला. तिथं कॉटवरच हा बसलेला होता. आलेल्याने एकदम त्याची मानगुटीच पकडली. त्याला उभं केलं. हा थरथर कापू लागला. याच्या घरातील सगळी थरथर कापू लागली. आत्ताच्या आत्ता पैसे टाक, नाहीतर किल्ल्या दे दुकानाच्या. मी चालवतो. जागा माझ्या नावावर कर. मोक्याची जागा आहे. त्या जागेच्या बदल्यात फेडून घेतो पैसे मी. अहो पण, बायको मध्ये पडून काहीतरी सांगू लागली. तेव्हा घेणेकराने एकदाच तिच्याकडे असं बघितलं की तिचं हृदय एवढंसं होऊन थरथरू लागलं. त्यानं निमूटपणे किल्ल्या काढल्या आणि त्या इस्माच्या स्वाधीन केल्या. म्हणाला, घ्या. इस्मानं किल्ल्या घेतल्या, निघून जाऊ लागला. तेव्हा बायको काकुलतीच्या स्वरात म्हणाली, निदान चूल चालू ठेवण्या एवढं देत जा. 3 पोरं आहेत पोटाला. तेवढी सोय होत राहिली. दुकानाच्या जागेच्या बदल्यात घेणेकराने पैसे वसूल केले. मालकाने काही 1000 घेऊन आपला व्यवहार मिटवला. दरमहा 200 रुपये त्याच्या घरी येत राहिले आणि हा खुर्चीत खोंगी करून बसून राहू लागला. बायको म्हणाली, कसं भागवायचं या 200 रुपयात? आठवड्याला 200 रुपये पुरायचे नाहीत. मग त्यानं फर्निचर विकलं. बायको म्हणाली, काय होणार आहे एवढ्यात? मग त्यानं कपाट विकलं. मग त्यानं दागिने विकले. बायको म्हणाली, माझ्या स्त्री धनावर घाला घातला तुम्ही. त्यानं भांडी विकली. TV विकला. तेव्हा पोरं म्हणाली, आमची एंटरटेनमेंट गेली. आता आम्ही काय तुमच्या टकल्याकडे बघत बसू काय? पोरांच्याच मताची री ओढत बायको म्हणाली, सत्यानाश, सत्यानाश झाला तुमच्याशी लग्न करून माझ्या आयुष्याचा. तुमच्यापेक्षा नोकरीवाला पसंत केला असता तर सुखात नसते का राहिले मी? बरं, सगळे धंदेवाले काय बुडतात तुमच्यासारखे? सगळे नव्हेत, पण काही जण बुडतात, बुडतात. तो खुर्चीत बसल्या बसल्या क्षीण स्वरात म्हणाला, अक्कल नव्हती धंदा चालवायची असं सांगा ना. नव्हती अक्कल, पण तुला तरी होती ना. मग का नाही त्याच वेळी नकार देऊन गेलीस? त्यानं विचारलं. हा प्रश्न तिला अपेक्षित नव्हता. काय उत्तर द्यावं ते तिला ठरवता येईना. ती म्हणाली, गेलेही असते. मग का नाही गेलीस? उशीर झाला होता. ती खंतावलेल्या कष्टी स्वरात म्हणाली आणि गप्प बसली. भयंकर अपेक्षाभंगानं त्याच्याकडे बघत. आणि त्यानंतर असे संवाद घडत राहिले. असेच प्रसंग निर्माण होत राहिले. मुलं TV कार्यक्रम बघायला शेजारी जाऊ लागले. जाताना म्हणू लागले, ब्लॅक अँड व्हाईट TVच्या जागी कलर आणायचा राहिला बाजूला. याने होता तोही विकून टाकला. आता दुसऱ्याकडे जाऊन कार्यक्रम बघावे लागतात. शी, लाज वाटते. इतरांचे बाबा कसे छान असतात. मुलांना नवे नवे कपडे आणतात. लांब लांबच्या ट्रिप्सना पाठवतात. सिनेमा नाटकं दाखवतात.
नाहीतर आमचे बाबा नुसते आपले इथं मोडक्या खुर्चीत बसलेले. त्यावर मुलांची आई म्हणायची, नशीब रे पोरांनो, नशीब. माझ्या नशिबी असला धंदा बुडवणाऱ्या माणसाची बायको व्हायचं होतं. हे उद्गार काढून ती त्याच्याकडे बघायची. तिची नजर झेलणं त्याला शक्य नसायचं. तो स्वतःला अधिकच आक्रसून घ्यायचा. धाकटीचा नंबर खाली खाली गेला तेव्हा ती म्हणाली, मला अभ्यास नाही करावासा वाटत, घाणेरडं झालंय घर. त्यावर तिची आई म्हणायची, घाणेरडं नाही तर काय, घरचा करता माणूसच अशी हाय खाऊन हातपाय गाळून बसला तर घाणेरडं होणार नाही तर काय घर. मधला सदानंद 10वीत जेमतेम पास झाला आणि त्याला सायन्स शाखेकडे ॲडमिशन मिळत नाही हे नक्की झालं. तेव्हा तो म्हणाला, असल्या घाणेरड्या वातावरणात मूड तरी लागतो का अभ्यासाचा. त्यावर त्याची आई म्हणायची, चांगलं सुखात जगता येईल म्हणून लग्न केलं यांच्याशी, तर दुःखच वाट्याला आलं. दुःख आणि अपमान, अपमान आणि दुःख. सत्यानाश, सत्यानाश झाला माझ्या आयुष्याचा. दळभद्री लक्षणं यांची. सुनंदा 12वीत नापास झाली तेव्हा ती म्हणाली, उत्साह तरी वाटेल का अशा घरात मुलांना अभ्यासाला. पोटभर खायला नाही की बसायला जागा नाही. दिवा तोही एवढासा मिनमिनता. बिल वाढलं तर भरायचं कसं. डोळे फुटायची परिस्थिती. नशीबच फुटकं ग. तिची आई अभिप्राय व्यक्त करती झाली. तिनं एका जनरल स्टोअर्समध्ये सेल्स गर्ल म्हणून नोकरी शोधली. ते तिनं आईला आणि खुर्चीत खुंगी करून बसलेल्या बापाला सांगितलं. तेव्हा त्यानं विचारलं, सेल्स गर्ल, सेल्स गर्ल. तिथं किती त्रास, अपमान, लोकांच्या नजरा. मग काय करेल ती. बायकोने विचारलं, ती तुमची पोरगी म्हणून जन्माला आली आहे ना. असेच धिंडवडे निघायचे आता आमचे. असेच अभिप्राय, असेच शब्द, असेच टोमणे त्याला घायाळ करणारे, विव्हळ बनवणारे गेली 2 का 3 वर्ष त्याच्या कानावर कोसळत आहेत. आणि एवढ्याशा आराम खुर्चीत अंगाचं मुटकुळ करून तो ते ऐकत आला आहे. रात्रीचे 9 वाजून गेले आहेत. त्याची बायको अजून परतलेली नाही. मुलगी अजून परतलेली नाही. शेजारच्या घरी TV बघण्यासाठी गेलेली मुलं अजून परतलेली नाहीत. त्यानं एका खुर्चीतल्या खुर्चीत कूस बदलली आणि तो छताला टांगल्या मिनमिनत्या दिव्याकडे बघत पडून राहिला. गेले किती दिवस आपण बाहेर गेलेलो नाही. खोलीच्या बाहेर पडायचं ते फक्त संडासाला जाण्यापुरतं. तेही कुणाचं लक्ष नाही असं बघून पटकन खोली बाहेर पडायचं आणि तसंच पटकन आत जायचं. कुणाशी बोलायचं नाही की कुणाची चौकशी करायची नाही. त्यापेक्षा इतर कारणासाठी बाहेर जाणं नाहीच. बाहेरच्या जगाशी आपला काही संबंधच उरला नाही. आपलं दुकान, आपल्या दुकानावर येणारी माणसं, आजूबाजूचे दुकानदार, व्यापारी, सगळा गजबजलेला परिसर, त्या सगळ्या जगाचा आणि आपला संबंध तुटून गेला आहे. त्या जाणीवेने त्याला आता अस्वस्थ वाटू लागलं. त्याचं मन आतून खंतावून आक्रोशू लागलं. किती दिवस, किती दिवस, असे किती दिवस. मनात काहीतरी येऊन त्यानं स्वतःशीच थोडी चुळबुळ केली. खुर्चीतच तो नीट बसला. तळहात एकमेकावर जोरजोराने चोळले. त्याला वाटलं आपण उठावं, खोलीतच इकडे तिकडे फेऱ्या माराव्यात, दारात उभं राहावं, जोराने श्वास घ्यावा आणि छातीत भरपूर हवा भरून घ्यावी. तो उठला सुद्धा खुर्चीतून. त्याच वेळी बायको दारातून आत आली. पाठोपाठ मुलगी, पाठोपाठ TV बघायला गेलेली मुलं. त्यानं पुढं पाऊल टाकलं नाही की जोराने श्वास घेतला नाही. पुन्हा तो खुर्चीत बसला. सगळा उत्साह हरवून गेल्यागत. कुठे चालला होता. बायकोने विचारलं. नाही, कुठं नाही, सहज सहज उभा. सारखं बसून बसून कंटाळा.
कंटाळा येतो म्हणायचा माणसाला. बायकोच म्हणाली, आम्हाला वाटलं तुमचा दगड झाला तिथे मुडद्यासारखं बसून बसून दिवसच्या दिवस. तिचा स्वर कठोर आणि रागावलेला. तो ऐकून त्यानं पुन्हा खुर्चीतच आपलं शरीराचं मुटकुळं बांधायला सुरुवात केली. तिने साडी बदलली, पिशवीतून आणलेला ब्रेड काढला, भाजी काढली, इतर वस्तू काढल्या, छोटं पाकीट काढलं. ते एकदा उघडून बघितलं. पुन्हा ते आपल्या छोट्या रुमालात नीट बांधलं, पर्समध्ये टाकलं आणि पर्स खुंटीला अडकवून टाकली. तो बघत होता. हिची पर्स बहुतेक नवीन आहे. कालपर्यंत हिच्याकडे पर्स नव्हती. नवी खरेदी? त्याच्या मनात आलेला तो प्रश्न तिच्या धाकट्या मुलीने विचारलाच. आई, नवी पर्स? तिने लक्ष नाही आपलं तिच्या प्रश्नाकडे असं भासवलं आणि ती ब्रेड बरोबर खाण्यासाठी पातळ भाजी शिजवू लागली. धाकटीच्या या प्रश्नामुळे सदानंद, सुनंदा यांचंही लक्ष त्या पर्सकडे वेधलं गेलं. सदानंदने एकदा आईकडे बघितलं आणि एकदा पर्सकडे, पण त्यानं आपणाला त्यात अधिक इंटरेस्ट नाही असा भाव नजरेनंच प्रकट करीत दुसरं काहीतरी काम हाती घेतलं. धाकट्या सुगंधाला आता राहावेनाच. ती उठली आणि अडकवलेली पर्स तिनं खाली काढली. ती नीट कुरवाळली, अंजारली, गोंजारली आणि आईला म्हणाली, ती छान आहे ग. 50 रुपये सहज पडले असतील ना? हा अंदाज व्यक्त झाला सुनंदाकडून. आपणाला आता वस्तूंच्या किमती अचूक कळतात हे दाखवून देत ती म्हणाली, सहज. आमच्याकडे आहे ना ही व्हरायटी. आम्हीच 45ला विकतो. खुर्चीत बसल्या बसल्या तो हे ऐकतच होता. त्याच्या मनात एक प्रश्न आला होता, पण तो जिभेवाटी उच्चारून दाखवण्याचा त्याला धीर नव्हता. पण सदानंदनेच तो विचारला, कुठून ग आणलेस एवढे पैसे? त्याच्या या प्रश्नासरशी सर्वांनी चमकून त्याच्याकडे बघितले, त्यानं आणि मुलींनीही. बायकोनं काही उत्तर दिलं नाही. प्रश्न न ऐकल्यासारखं करीत ती भाजी बनवू लागली. आईकडून उत्तर नाही असं बघून तो वैतागून म्हणाला, आईला, आम्हाला इकडे एक पुस्तक हवं असलं तर कुणाकडे पैसे नाहीत आणि या पर्सा आणतात 50-50 रुपयांच्या. धाकट्या सुगंधानेच आता त्याचा अभिप्राय पूर्ण केला, तसाच चिडक्या उपहासपर स्वरात. थोरली सुनंदा पुन्हा बाहेर जाण्याची तयारी करू लागली. तिनं साडी सोडून स्कर्ट घातला, केस नीट विंचरले, पावडर कुंकू केले. आईला म्हणाली, मला काही खायला मिळणार आहे का? आईने तिच्याकडे बघितलं व विचारलं, का घाई का एवढी? पिक्चरला जायचं असेल बहुतेक मैत्रिणीबरोबर. सदानंद रोखून बघत उद्गारला, हो. आता सुनंदानेही ठामपणे उत्तर दिलं, मैत्रिणींबरोबर की मित्रांबरोबर? हाही प्रश्न सदानंदनेच केला, तिच्याकडे रोखून बघत. मित्र आणि मैत्रिणी, सुनंदा म्हणाली. त्यांच्या आईने भाजीची पातेली खाली उतरवली आणि सुनंदाकडे रोखून बघत विचारलं, कोण कोण? आमच्याच दुकानातले. कोण कोण पण? 2-3 सेल्समन आणि 2 सेल्स गर्ल्स आहेत, मी मिळून. त्या येणार आहेत का? बहुतेक येतील. बहुतेक? होय, येणार आहेत त्या. नाही आल्या तर? तर मित्र आहेत ना. पुरुषांच्या बरोबर एकटी जाणार आहेस पिक्चरला रात्री? होय, सुनंदा पुन्हा ठामपणे म्हणाली. आईनं तिला थोडी ब्रेड भाजी दिली व विचारलं, तिकीटं कोण काढणार आहे? एक जण गेलाय पुढं. मी विचारते, पैसे कोण देणार आहे? मालकानी बक्षिसी दिली आहे. तुला एकट्याला? नाही, सर्वांना. किती? 20-20 रुपये. गेल्या महिन्यात सेल चांगला झाला म्हणून, सुनंदा म्हणाली आणि आईचा पुढला प्रश्न येण्याच्या आत सांगू लागली.
आणि आम्ही ते सगळे खर्चणार आहोत. आधी पिक्चरनंतर पावभाजी, कोल्ड कॉफी. 20ही रुपये खर्च करणार आहेस? आईनं विचारलं. हो, सगळे खर्च करणारच आहे, कळलं? अगं पण त्यातले थोडे घर खर्च. एवढी पण हाऊस मौज मी करू नको काय? सुनंदाने एकदम आवाज चढवून विचारलं. आई काही बोलू शकली नाही. सुनंदाच बडबडू लागली. तरी सगळ्याचा सगळा पगार तुझ्या हाती देते, 200च्या 200. सायकल पंक्चर झाली तरी तुझ्याकडून पैसे मागून घेते मी. इतकं करून ही बक्षीस मिळाली तर तीही खर्च करायचं मला स्वातंत्र्य असू नये? तसं नाही म्हणायचं मला, तिची आई स्वर थोडा नरम करीत म्हणाली. पण जपून खर्च करायला हवा. दिवस कसले आलेत आपल्यावर. एखाद्या बाईच्या वाट्याला कर्तबगार पुरुष येणं आणि पोरांच्या वाट्याला चांगला बाप येणं याला मोठं भाग्य लागतं. आणि खुर्चीत बसलेल्या आपल्या नवऱ्याकडे तिने एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्या कटाक्षामुळं नवऱ्यानं आपल्याला पुन्हा आक्रसून घेतलं. सुनंदानं घाईघाईनं आपलं खाणं संपवलं आणि ते हात धुवायला उठून गेली. येताना सोबत नको तुला? कोणीतरी येतीलच की इथंपर्यंत. कोणीतरी नको, सदानंदला सोबत घेऊन जा. सुनंदा उद्गारली. काय? सदानंदला बरोबर घेऊन मित्रांबरोबर? अगं ब्राह्मणाच्या पुरी तुम्ही. दिवस कसे येऊ दे सदानंदला बरोबर. हवी तर सुगंधा तूही जाग. आईनं असं सांगताच ती दोघंही आनंदानं बागडू लागली. तुला सोबत हवीच बरं का? सदानंद म्हणाला आणि तयारी करू लागला. मी येणार. सुगंधाही नाचू लागली. ते मला नकोयत कोणीही बरोबर, सुनंदा ठामपणे राग व्यक्त करीत म्हणाली. ते येतील तुझ्याबरोबर, येतील ते. आई आवाज चढवीत निर्णय त्यांच्यावर लादीत म्हणाली. तुला मी एकटी मुळीच जाऊ देणार नाही. सुनंदाने खाली बैठक मारली आणि फुरंगटून बसत ती म्हणाली. मग मीच जात नाही. मरू दे सिनेमा आणि पावभाजी. छळ चाललाय नुसता छळ मी करते. मी? आई तिच्या अंगावर धावून जात म्हणाली. ज्याने आपला सर्वांचा छळ मांडलाय तो इथं गप्प बसून आहे मड्यासारखा. तिने पुन्हा एक संतप्त दृष्टिक्षेप आपल्या नवऱ्याकडे टाकला. बराच वेळ ती तसाच दृष्टिक्षेप त्याच्यावर रोखलेल्या बंदुकीसारखा रोखून धरून उभी राहिली. सुनंदा उभी राहिली, म्हणाली. यांना येऊ देत, पण मी माझ्या 20 रुपयातील 1 पैसुद्धा यांच्यावर खर्च करणार नाही, सांगून ठेवते. त्यांच्या खर्चात दे तू पैसे. ती उठली. तिने खुंटीला अडकवून ठेवलेली पर्स काढली. त्यातल्या नोटा तिने बाहेर काढल्या व त्यातल्या 5-5च्या 2 नोटा मुलींच्या हाती दिल्या. तिच्या हाती इतक्या नोटा बघून तिची मुलं चकित झाली. त्यांचा चेहरा आनंदाने भरून आला. खुर्चीत बसल्या नवऱ्याने विस्फारित नजरेने त्या नोटांकडे बघितलं. पैसे हाती पडताच मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि सिनेमा बघण्याच्या कल्पनेचं औत्सुक्य दाटून आलं. बाहेर निघता सदानंदने अभिप्राय व्यक्त केला. म्हणाला. आईला आपली आई अचानक श्रीमंत झालेली दिसते. आई काय लॉटरी बिटरी लागली की काय? नाही, दिले एकाने, ती म्हणाली. पण आईचं उत्तर ऐकायला मुलं थांबली नाहीत. सिनेमा गाठण्यासाठी घाईघाईने निघून गेली. जाता जाता सुनंदानं आपल्या आईकडे एक कटाक्ष टाकला. त्या कटाक्षात आईसंबंधी होती मुख्यतः तिरस्काराची भावना, चीड आणि नापसंती. मुलं गेली. आता घरात दोघंच उरली, ती आणि तिचा नवरा. खोलीत आपण दोघंच आहोत, आपण व आपली बायकोच. या जाणीवेनं त्याला जाणवू लागलं एक ओझं, एक दाब संपूर्ण व्यक्तिमत्वावर. स्वतःला आक्रसून घेत तो खुर्चीतच मुटकुळं करून बसून राहिला. त्याच्या पुढ्यात स्टुलावर ब्रेड भाजीची बशी ठेवीत ती म्हणाली. गिळा, आणलंय मी मिळवून. आता निदान गिळण्याचे उपकार करा.
त्याने त्वरित कोणतीच कृती केली नाही. खुर्चीत बसता झाला नाही की बशीच्या दिशेने त्याने हात लांबवला नाही. तिनं आपल्यासाठी थोडी भाजी घेतली. ब्रेडच्या 1-2 स्लाईस घेतल्या. घास मोडून हातात व नवऱ्याकडे बघितलं. त्याने अजून घास तोंडात घातला नव्हता. ते बघून ती म्हणाली, स्वतः मिळवायची अक्कल नाही. घरातल्या घरात कोणी मिळवून आणलं तर गिळायला सुद्धा विनवण्या लागतात. खा खा ते. शेवटची आज्ञा थोडी क्रोधाच्या स्वरात होती. क्षणभर तिला वाटलं आपण उगीच ओरडलो. निदान जे 2 घास. नवऱ्याने स्टुलावर ठेवलेली बशी हाताच्या फटकाराने उधळून लावली व म्हटलं, नाही खात नाही खात. त्याची ती कृती बघून तिचा संताप झाला. ती म्हणाली, जळली लक्षणं ती. कुणी खायला ठेवलं तरी ते खायचीही अक्कल लागते. तो काही बोलला नाही. नुसता संतापाने धुमसत तिच्याकडे क्रोधपूर्ण नजरेने बघत राहिला. तीही तशी संतप्त नजरेने त्याच्याकडे बघतच राहिली. कोणी दिले पैसे? कोणी कोणी दिली पर्स? 50 रुपये पडतात म्हणालीस ना? कोणी दिली? कोणी दिले इतके पैसे? हे प्रश्न बहुधा तिला अपेक्षितच होते. त्यामुळे ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर कोणताही निराळा भाव उमटला नाही. ती शांतपणे ब्रेड खाऊ लागली. दिले एकाने. म्हणजे कोणी? कोणी? त्यानं पुन्हा रागानेच प्रश्न केला. एका उपकारकर्त्याने. ती शांतपणेच उत्तरली आणि ब्रेड संपवू लागली. का? का? रमलीस त्याच्याबरोबर? त्यानं धुमसतच प्रश्न केला. नाही. मग? नुसती फिरले. ती अधिकच शांतपणे वृत्तांत कथन केल्याप्रमाणे सांगू लागली. पुष्कळ दिवसांनी काल भेटला. किती? 10 वर्षांनी. म्हणाला, आजचा दिवस काढ फिरायला. सकाळपासून त्याच्या संगतीत होते. खूप फिरलो. सिनेमा बघितला, हॉटेलात खाल्लं, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, खूप खूप गप्पा मारल्या. तो आता राग, संताप, कुतूहल अशा भावनांनी दाटून येत ऐकत राहिला. ती सांगू लागली. खूप मोकळं वाटलं. किती ताण, किती काळजी असते रोज. बघू नका असे रोखून. त्यानं हात सुद्धा नाही लावला अंगाला. इतका सभ्यपणे वागला तो. सहानुभूतीने ऐकून घेतलं सगळं. सगळं म्हणजे माझी कर्मकहाणी. वाईट वाटलं त्याला. खूप वाईट वाटलं. मदत करायची तयारी दाखवली त्यानं. पैसे घे म्हणाला. मी नको नको म्हणाले, पण शेवटी घेतले. नाही तरी किती वेळ म्हणणार होते? आणि कशाच्या आधारावर? 500 दिले त्यानं. 10 पोरीला दिले, ते वजा करून 490 असतील त्या पर्समध्ये. पर्स ही त्यानंच दिली. म्हणाला, ठेव. साधी कापडी पिशवी कशी तरीच दिसते तुझ्या हातात. ती आता स्वप्नातल्यासारखी संथ निर्धास्त स्वरात सांगत राहिली आणि तो धुमसत ऐकू लागला. कोण म्हणून विचारलत ना? सांगते. मेहता म्हणून आहे. धंदा करतो कसला तरी. जोरात चालतो म्हणे धंदा. खूप पैसा कमावतो. मला देण्यासाठी त्यानं पाकिटातून नोटा काढल्या तेव्हा बघितलं. खूप पैसे होते त्याच्या पाकिटात. विकत नाही घेतलं त्यानं मला नोटांनी. मदत म्हणून दिलेत. परिस्थिती ओळखून दिलेत. तशी त्याची माझी ओळख 20-22 वर्षांपूर्वीची. अशीच कुठंतरी झालेली. वाढत गेलेली. एकमेकात गुंतलेली. मी त्याला विचारलंही होतं, लग्न करशील का माझ्याशी म्हणून. नाही म्हणाला. का? 2 मुलांचा बाप होता तो तेव्हा. कसं शक्य होतं त्याला? म्हणून माझ्याशी लग्न केलंस? मला होकार दिलास?
होय तर काय, पूर्वीच्या शांतपणे स्थिर स्वरात म्हणाली. होयच, होय. वडिलांनी तुमचं स्थळ आणलं. तुम्ही धंदा करीतच होता. मला वाटलं तुम्ही भरपूर पैसा कमवाल धंद्यात. करावं तुमच्याशी लग्न. निदान सुख, वैभव, श्रीमंती, थाटमाट. नाहीतरी असते कुठे आपल्याकडे बायकांना फारशी निवडीची संधी. म्हणून म्हणून माझी निवड. होय, ती सुद्धा त्याच्याच सल्ल्याने. त्याला सांगितलं तुमच्या स्थळाबद्दल. म्हणाला, कर, चांगलं आहे स्थळ, पैसा आणील, सुख देईल तुला. ती थांबली, मग उसळल्या गत म्हणाली, पण कुठली सुख आणि काय, सगळा ठणठणाट. धंदा मांडला, चालवायची अक्कल नाही. पोरं झाली, पोसायची धमक नाही. धंदा दुसऱ्यानं काढून घेतला, परत मिळवण्याची कुवत नाही. नुसतं बसून 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 मढ्यासारखं. दिवसाचे दिवस, महिन्याच्या महिने, वर्षांची वर्ष. ती बोलता बोलता थकून गेली. भिंतीला मान टेकून भग्नाश बसून राहिली. तो खुर्चीतून उठला आणि त्वेषाने बाहेर पडला. आपल्या दुकानासमोर जाऊन उभा राहिला. जाडा मिशाळ पैलवान इसम अजूनही दुकानाच्या गल्ल्यावर बसला होता. उशिरापर्यंत दुकान उघड असल्यानं फुटकळ गिराईकही उभं होतं. माझं दुकान परत कर, माझं दुकान परत कर, तो म्हणाला रागाने, संतापाने थरथरत. इस्माने कोण काय बोलतंय हे बघण्यासाठी म्हणून समोर बघितलं तर हा. काय? इस्माने काही न कळल्यासारखं विचारलं आणि तंबाखूची पिंक दुकानाबाहेर थुंकली. माझं आहे हे दुकान, परत कर मला. तू तू निघ इथून. तू लाटला आहेस माझं दुकान दंडेली करून. पैसे आणले काय? पैसे? पैसे? त्याला नीटसं काही उत्तर न देता आल्यानं तो पुटपुटत राहिला. इसम उठला. त्यानं त्याच्या मानगुटीला धरलं आणि दुकानाच्या बाहेर भिरकावून देत खर्ज्या आवाजात फरमावलं, घरला जायचं गुमान. जादा काय बडबड केली तर लाफा चढवीन, भेंचोद. तो घरी पोचला तर दार लावून बायको झोपलेली. त्यानं टकटक करताच तिनं दार उघडून त्याला आत घेतलं व काहीच न बोलता पुन्हा अंथरुणावर आडवी झाली. दिवसभराच्या आठवणी गोंजारीत. त्यानं बघितलं बायको एकटीच घरात, मुलं बिलं नाहीत. त्याचं सगळं शरीर एकदम जागे झालं. सगळ्या देहात लाव्हारस घुसळत असल्याप्रमाणे होत होतं. तो तिच्या शरीरावर तुटून पडला. किती वर्षांची कोंडून ठेवलेली भूक. तिनं त्याला झिडकारलं, चिमटे काढले, ढकलून देण्याचा प्रयत्न केला, लाथा मारल्या, पण तो थांबला नाही. तिच्या शरीराला झोंबतच राहिला. दूर झाला तेव्हा ती अपमानाच्या, रागाच्या, तिरस्काराच्या नजरेनं त्याच्याकडे बघत म्हणाली, किती छान आठवणीत रमले होते मी. कुजवली तुम्ही माझी स्वप्न. गलिच्छ गलिच्छ माणूस. तो उठला. पुन्हा त्यानं आपली खुर्ची पकडली. त्या एवढ्याशा खुर्चीत आपल्या अंगाचं एवढंसं मुटकुळं बनवून सर्वांगाने स्वतःला आक्रोशून घेऊन बसून राहिला. वाढल्या काळोखात. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.